तर हे सर्वजण कराडतात हे तुम्हाला सांगतो तो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत. तर लय बेकार मंडळी. मग काय सकाळी सकाळी निघलो घराकडे भाऊ. घरी आलो तर चहा वगैरे घेतला आणि निघलो पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकायला. मग काय बहिणी पण गाडीत पेट्रोल टाकून दिलं. त्यांना म्हणलं त्यांच्या डंपर मध्ये एवढं डिझेल कसं काय बसलं. ते म्हणजे त्यांच्याकडे मोठी टाकी आहे. म्हणलं आमच्या घरी पण मोठी पाण्याची टाकी उद्या येतो म्हणलं घेऊन. मग काय निघलो आपल्या देवळीमधून रावरीकडे. मग काय सगळ्यात आधी घेतलं छत्रपती शिवाजी महाराज दर्शन, कारण आम्ही चाललो होतो छावा पिक्चर बघायला. मग काय भाऊला पण घ्यायचं चष्मा. मग हा म्हणे कसं वाटतो चष्मा. म्हणलं आलो अर्जुनच्या जागी तुलाच घेते काय ना म्हणलं पुष्प 3 मध्ये आता. मग काय भाऊ डिझेलची टाकी आहे. हा भाऊचा गॉगल बघता बघता आली होती आपली रावरी. मग काय चालता बोलता मस्त झाली होती मस्ती. मग आता म्हणलं यावं थोडी भरल असती. मग काय आपल्या रावरीतल्या नवी पेठ मध्ये घुसलो आणि तिथे दिसलो आम्हाला छावाचा बॅनर मस्तपैकी. मग काय तेवढ्यात आलो होतं आपलं ज्ञानेश्वर थिएटर. तिथे पण भरपूर गर्दी होती आज पिक्चर पाहण्यासाठी. थिएटरच्या आतमध्ये येऊन बघतो एकदम गरमी अंगातली निघून गेली होती. मग काय थिएटरच्या आतमध्ये पण आलतो आणि भरपूर आतमध्ये पब्लिक पण होती. छावा बघण्यासाठी प्रत्येक सीट बुक झालेलो होतो आज. मग काय पिक्चरला पण झाली सुरुवात आणि त्यांनी त्यात सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांची लढाई कोणत्याच धर्माच्या विरोधात नव्हती. मग काय त्याच्यानंतर झाली होती गाण्याला सुरुवात. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसुबाई यांच्या गाण्याची सुरुवात झाली होती. तर या सीनमध्ये आपल्याला दिसून येतं की छत्रपती संभाजी महाराजांनी लहानपासून ते मोठ्यापर्यंत आणि प्रत्येक धर्माच्या लोकांना आपलंसं मानलेलं दिसतं. त्याच्यानंतरच्या सीनमध्ये दिसतात वासुदेव आणि ते बोलतात की सगळ्यात मोठी फौज कुणाला तरी शोधायला निघालेली आहे. मग काय त्याच्यानंतर झाली आपल्या मावळ्यांची एंट्री आणि त्याच्यानंतर होतो मधला ब्रेक. मग आम्ही तिथून निघलो बाहेर थोडं फिरायला. त्याच्यानंतर समोसे आणि कोल्ड्रिंक्स घेऊन निघलो परत आतमध्ये. अर्ध्यापासून पुढचं सीन तर डायरेक्ट अंगाला काटे आणि डोळ्यातून पाणीच घेऊन येतो. त्याच्यानंतर दिसून येतं की 80,000 फौजीवर आपले संभाजी महाराज जीवाची पर्वा न करता एकटेच लढत होते. हा सगळा नजारा बघून तो औरंगजेब सुद्धा थरथर कापत होता. पण माझा राजा एकटा लाडला पण कधी शरण नाही गेला. या सीन मध्ये तुम्ही एवढं सांगन की पितुराच्या कैद खाण्यात सह्याद्रीचा सिंह अडकला. स्वराज्याच्या मातीसाठी माझा राजा जाखमांनी माखला. खरंच हा सीन पाहता एक मैत्रीचं उत्तम उदाहरण बघायला मिळतं. काटा फुटतो आजही अंगावर तो इतिहास पाहता. सांग कवी कलस तुझ्या शब्दात त्या पितुरांच्या गर्दीत माझा सिंह कसा उभा होता. अरे आपल्यानीच केली पितुरी म्हणून माझा राजा एकटा पडला. अरे एकटा पडला तरी सुद्धा माझा छावा वागावानी भिडला. अरे शत्रू सहित मृत्यूला ज्याने उभा थरकाप सोडला. अरे असा एक छावा आमचा धर्मा खातीर शेवटपर्यंत लाडला. शब्द सुद्धा अपुरे पडतील असा हा छावा चित्रपट बघून डोळ्यात पाणी येईल. काय ती निष्ठा आणि काय तो त्याग. रक्ताने सुद्धा तुमच्या पाय धुतले तरी सुद्धा उपकार फिटणार नाहीत महाराज. काही सोशल मीडियावरील व्हिडिओ मध्ये बघा की ते चाई विचारते तुला का दुःख वाटतं. तर ऐका तुम्ही. त्या मुलीच्या डोळ्यातून अक्षरशः पाणी आलं आणि ती म्हणते की आपल्या संभाजी महाराजांना का मारलं. तर पुढील काही व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. इतर या सर्व व्हायरल व्हिडिओला बघून एवढंच सांगन की जे आपल्याला स्क्रीनवर बघून सहन होत नाही तो त्रास आपल्या राजाने कसा सहन केला असेल. मी तर एवढंच सांगन आपल्या मराठी माणसाला कधी विसरू नका त्यांच्या त्यागाला. कारण हे जीवन सुद्धा त्यांचीच देण आहे आम्हाला.